ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की इकडे कशा पद्धतीने प्रियासमोर आता जे काही तिने षडयंत्र रचायला घेतलेलं असतं ते आता फ्लॉप होतं. तर दुसऱ्या बाजूला आता अस्मितालाही तिच्या नवऱ्याचा म्हणजे सचिनचा खरा चेहरा समजतोय. आता नेमकं कसं कसं काय काय घडतं ह्या सर्व गोष्टी सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या प्रिया जी आहे ती वकिलाला भेटायला आलेली आहे आणि आता वकिलाकडे आल्याच्या नंतर प्रिया हिला वकिलाने सांगितलं आहे की मी नागराज किल्लेदारांना तर सोडवू शकत नाही, कारण त्यांच्यावरचे आरोप हे खूपच जास्त गंभीर आहेत मॅडम. त्यांना सोडवण्याचा कुणी विचार आणि प्रयत्न दोन्हीही करू नये. पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाईल. त्याबरोबर मग प्रिया म्हणत असते मला ना पैसा वाया घालवायचा आहे ना वेळ. त्याबरोबर मग वकील म्हणत असतो मग तुम्ही त्यांना सोडवण्याची जी काही तुमची इच्छा आहे ती विसरून जा. त्याबरोबर प्रिया म्हणत असते एक मिनटं, मला त्या दोघांनाही तुरुंगातनं बाहेर काढायचं नाही आहे. त्यावर वकील म्हणतो काय? अहो मॅडम, मग तुम्ही इकडे आलातच कशाला? तुम्हीच म्हणालात ना की मी त्यांचं वकीलपत्र घ्यावं अशी तुमची इच्छा आहे म्हणून, आणि आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला बाहेरच त्यांना काढायचं नाही आहे. नक्की काय करायचं काय? त्याबरोबर प्रिया म्हणते नाही नाही नाही, वकील तर तुम्ही आहातच माझे, पण तुम्हाला त्यांना बाहेर काढायचं नाही आहे. वकील म्हणतात मॅडम जरा कळेल अशा पद्धतीने बोलाल का? काहीच कळत नाही आहे. प्रिया म्हणते समजवते सगळं समजवते. हे बघा, मला त्यांना बाहेर काढायचं नाही आहे. मला त्यांना फक्त असं भासवायचं आहे की मी त्यांना खूप लवकर तिकडनं बाहेर काढणार आहे, आणि जे भासवायला माझी मदत तुम्ही करणार आहात. तुम्ही त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याशी गोड गोड बोलायचं, त्यांच्याबरोबर मीटिंग करायची, काय घडलं काय नाही घडलं ते त्यांना विचारायचं. त्याबरोबर आता वकील म्हणतो अहो पण मॅडम ह्याचा अर्थ मी त्यांना सोडवायचं नाही आणि फक्त टाईमपास करत राहायचं का त्यांच्याबरोबर? हे चुकीचं आहे मॅडम, हे माझ्या एथिक्सला सोडू नये. प्रिया त्याच्यासमोर पैशांची मोठीच्या मोठी गड्डी ठेवते आणि म्हणते आता बघा, आता कदाचित तुमच्या एथिक्सला हे धरून नसेल, बघा जमतंय का तुमच्या एथिक्सने? त्याबरोबर आता तो ते पैसे घेतो आणि म्हणतो मॅडम जर असा विषय असेल तर मग ते ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं होईल, पण हो हे कुठेही बाहेर पडू देऊ नका, कारण हे कितीही झालं तरी लांछनास्पद आहे की मी तुमच्याकडनं पैसे घेतले आणि अशिलाला सोडवलं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल तसं आणि म्हणाल तेच होईल. मी त्या दोघांकडेही जाईन आणि त्यांच्याबरोबर मीटिंग वगैरे करण्याचं नाटक करेन, पण त्यांना तुरुंगाच्या बाहेर काढणार नाही. प्रिया शाबास म्हणते आणि उद्यापासून नाटकाला सुरुवात करा असं सांगून तिकडनं निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता वकील महिपत आणि नागराज यांना भेटायला येतो. त्या दोघांकडे येऊन तो दोघांनाही आता पूर्ण केस विचारतो. महिपत आणि नागराज त्याला म्हणतात का रे, तुला त्या प्रियाने सांगितलंच असेल ना सगळं, मग तरी तुला पुन्हा आम्हाला कशाला विचारायचं आहे? त्याबरोबर मग लगेचच वकील त्यांना म्हणत असतो हे बघा साहेब, कोर्टात वकिलाला आणि हॉस्पिटलात डॉक्टरांना काहीही खोटं सांगायचं नसतं असं म्हटलं जातं. त्यामुळे जे घडलं आहे ते मला तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा, म्हणजे मला सगळ्या गोष्टी अगदी पटापट व्यवस्थित क्लिअर होतील. त्याबरोबर मग महिपत आणि नागराज होकार देतात आणि मग नागराजने पहिली सुरुवात केलेली असते. नागोबा सांगत असतो माझा भाऊ तो किल्लेदार, तुम्ही ओळखत असालच त्याला, मला त्याला संपवायचं होतं कारण त्याची प्रॉपर्टी मला गिळायची होती. त्याबरोबर महिपत म्हणू लागतो आणि त्यासाठीच मी याची मदत केली होती आणि हे सगळं काही त्या अर्जुन सुभेदारनं उकरून काढलं आणि मग त्यानं आम्हाला तुरुंगात घातलं. बास, या उपर जास्त काही घडलेलं नाही आहे. सांगा आता तुम्ही आम्हाला ह्या सगळ्यातनं बाहेर सोडवू शकता का नाही? त्याबरोबर वकील साहेब म्हणतात सोडवू शकतो, नक्की सोडवू शकतो. पुढच्या आठवड्याभरातच तुम्हाला बाहेर काढायचं आहे जेलच्या, हे मला प्रिया मॅडमनी आधीच सांगितलेलं आहे, त्यामुळे काळजी नसावी. काहीही झालं तरी या आठवड्याभराच्या आतच मी तुम्हाला या तुरुंगाच्या बाहेर काढलेलं असेल, डोंट वरी. एवढं बोलून आता तो तिकडनं निघून जातो. आता प्रिया आपल्याला जर तुरुंगातून आठवड्याभरात बाहेर काढते तर तिने आपल्याला जे काम करायला लावलं आहे ते आपण सुद्धा केलं पाहिजे असं आता इकडे लगेचच वाटू लागतं महिपतला आणि नागोबाला. मग महिपत आणि नागोबा मिळून ठरवतात की अर्जुन आणि सायलीचा गेम ओव्हर करायचा. नागोबा महिपतला विचारतो अरे पण तू इथं जेलमध्ये राहिलास तर तू कशी सूत्र हलवणार?
महिपत म्हणतो, मी जेलमध्ये असलो तरी माझी लेक साक्षी ती तर अजून बाहेर आहेच ना, त्यामुळं जी काही सूत्र हलवायची आहेत ती मी सगळी साक्षीच्या मार्फत हलवणार, तुम्ही काही काळजी करू नका नागराज शेठ. आणि मग आता महिपत हा साक्षीला कॉल करतो आणि साक्षीला तो सगळं काही सांगत असतो. तर दुसऱ्या बाजूला तोपर्यंत इकडे अर्जुनकडे सावंत इन्स्पेक्टरांकडनं ही माहिती आलेली असते की नागराज आणि महिपतला भेटायला आज एवढ्या दिवसानंतर एक वकील आला होता आणि नागराज आणि महिपतला तो बेल मिळवून देण्यासाठी प्रयत्नसुद्धा करणार आहे. नागराज आणि महिपतजवळ तो पूर्ण चौकशी करत होता त्यांच्या केसबद्दलची. आता हे सगळं कळाल्याच्या नंतर मग लगेच अर्जुन हा विचारात पडतो की बापरे, नागराज आणि महिपतला मी आणि सिनियरने जेलमध्ये घालवलं हे माहिती असतानाही वकिलांची हिंमत कशी झाली त्याला जाऊन भेटण्याची. नक्कीच या सगळ्यामागे कदाचित प्रियाचा हात असू शकतो. जर या सगळ्यामागे प्रियाचा हात असेल ना, तर यावेळी मात्र मी प्रियाला सोडणार नाही आहे. तिला चांगली जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे. तिच्या मागावरती राहिलं पाहिजे, तिचं नेमकं काय सुरू आहे हे बघितलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी गोड बंगाल आहे आणि हे सगळं काही करण्यामागे प्रियाचाच हात आहे. इतके दिवसानंतर प्रिया नागराज आणि महिपतला सोडवायला का गेली असेल, प्रियाला नागराज आणि महिपतची अशी नेमकी काय गरज पडली असेल, असा सगळं विचार आता अर्जुनच्या मनात सुरू असतो. तर दुसऱ्या बाजूला महिपतने साक्षीला कॉल केलेला असतो आणि साक्षीला तो सांगत असतो, तो सुरेश आपला ट्रक ड्रायव्हर जो आपल्या मालाच्या गाड्या आणतो नेतो तो तुला माहीत आहे ना साक्षी. साक्षी म्हणते, हो अण्णा, त्याचं काय. त्यावर महिपत म्हणतो, एक काम करायचं, त्याला फोन करायचा, त्याला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्याची ती बायको सायली सुभेदार त्यांचे फोटो पाठवून द्यायचे आणि त्याला सांगायचं की यांचा गेम वाजवायचा. गेम कुठं वाजवायचा, कसा वाजवायचा ते सगळं मी तुझ्या फोनावर तुला पाठवून ठेवतो. त्याप्रमाणे सगळं काही घडलं पाहिजे. साक्षी, लक्षात ठेव, जर ते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्याच्या बायकोचा गेम करण्यामध्ये आपल्याला यश आलं तर आणि तरच ती प्रिया मला आणि या नाग्याला इकडनं बाहेर सोडवल. त्याबरोबर पुढे महिपत म्हणत असतो, एकदा का आम्ही तुरुंगातनं बाहेर पडलो की मग बघ पुढे आम्ही काय काय करतो ते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणं ते DNA रिपोर्ट्स मिळवण्यासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि आता रिपोर्ट मिळवून ते हॉस्पिटलमधनं बाहेर पडतच असतात. इतक्यात आता ज्याप्रमाणे प्रतिमा आत्याचा आणि रविराज काकांचा त्याचबरोबर सायलीचा अपघात झाला होता, अगदी तसाच अपघात इकडे आता सायली अर्जुनचाही घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो, पण अपघात हुकतो आणि सायली अर्जुन त्याच्यातून वाचतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अस्मिता ही खूप जास्त स्ट्रेसमध्ये असते, ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते, कारण घरातलं सगळं वातावरण अगदीच गढूळ आणि कलुषित होऊन गेलेलं असतं. घरामध्ये तिचे सख्खे जन्मदाते आई वडील, त्याचबरोबर तिचा भाऊ, तिची भाऊजय, कोणीही तिच्याशी बोलत नसतं. घरामध्ये सगळेच जण आता अस्मितावरती नाराज असतात, कारण अस्मिता प्रत्येक वेळी सचिनची बाजू घेत असते आणि ही गोष्ट घरामध्ये कोणालाही पटत नसते. सचिन चुकीचं आहे हे अस्मिताला वेळोवेळी सगळ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न करूनही अस्मिताला हे दिसत नसतं की सचिन चुकीचं आहे. त्यामुळे आता प्रतापनेही तिच्याशी बोलणं बंद केलेलं असतं, त्याचबरोबर कल्पनाने सुद्धा तिच्याशी बोलणं बंद केलेलं असतं आणि सायली अर्जुनने सुद्धा. अस्मिता त्यांच्याजवळ बोलायला जर गेली तर ते लोक तिकडनं थेट बाजूला निघून जात असतात. आता हे सगळं घडल्यामुळे अस्मिता ही खूपच जास्त अपसेट होते, नाराज होते. ती विचार करते की हे सगळं काही सचिनमुळे घडलं, सचिन दोषी आहे या सगळ्याला. आणि मग ती सचिनकडे येते. सचिनला आता ती म्हणू लागते, सचिन, बघतोयस ना तुझ्यामुळे माझ्या सगळ्या फॅमिली कसं वातावरण पसरलं आहे, ते सगळेजण माझ्यावरती नाराज आहेत, कोणीच माझ्याशी बोलत नाही आहे, मी बोलायला जरी गेले तरी बाजूला निघून जात आहेत. अरे माझे जे डॅड कधीच एक दिवसही माझ्याबरोबर न बोलता राहिले नव्हते, आज ते डॅड माझ्याबरोबर अख्खा दिवस बोलत नाही आहेत, एक शब्दही त्यांनी माझ्याजवळ उच्चारलेला नाही आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे सचिन. तुला काय गरज होती नसता आगाऊपणा करण्याची, तू का गेलास, का उगाचच्या उगाच तिकडे ते फोटो आणि व्हिडिओ क्लिक केलंस, कशासाठी. अरे सायली आजपर्यंत कधीच माझ्याशी न बोलता राहिलेली नाही आहे, आज सायलीसुद्धा माझ्याशी बोलत नाही आहे. नेहमी ती मला समजून घेते, पण आज तीसुद्धा माझ्या विरोधात आहे. त्याबरोबर मग आता सचिन म्हणतो, अच्छा, म्हणजे आता तुझी फॅमिली तुझ्या विरोधात आहे, तुझी फॅमिली तुझ्याशी बोलत नाही आहे, या सगळ्याने तुला त्रास होतो आहे का, म्हणून तुला असं वाटतं आहे का की मी कसा वाईट आहे, हे सगळं मी घडवून आणलं आहे म्हणून. एक मिनिट अस्मी, एकच मिनिट. नाही, मी यातलं काहीही घडवून आणलेलं नाही आहे.
उगाचच्या उगाच तू नसता दोष मला देऊ नकोस. तुझी फॅमिली ना मुळात तुला कधी त्यांची मानतच नव्हती, म्हणून ते लोक तुझ्याशी बोलत नाही आहेत. बट इट्स ओके. आता जर तुला ही गोष्ट कळतच नाही आहे की तुझ्या फॅमिलीला तू त्यांच्यामध्ये नकोच आहेस, तर मी तरी काय करू शकतो ना, जाऊ देत. आणि तुला आता तुझी फॅमिली जास्त प्रिय असेल तर मलाही काही करता येणार नाही. तू राहा. तुझ्या फॅमिलीबरोबर अगदी आनंदात राहा, सुखात राहा. तुला नवऱ्याची गरजच नाही आहे ना, कारण तुला तर सगळी फक्त तुझी फॅमिलीच दिसते. तुला तुझी फॅमिली हवी आहे. राहा. तू तुझ्या फॅमिलीबरोबरच राहा. मी एक काम करतो, मी निघूनच जातो मी कायमचा, कारण तुला माझी काही पर्वा पडलेलीच नाही आहे. माझं काय करायचं, माझं लोन कसं फेडायचं, कोणाला भेटायचं, काय नाही करायचं, सर्व मी बघून घेईन. पण असं मी एक गोष्ट लक्षात ठेव, आजच्या नंतर मी पुन्हा कधीच तुझ्याकडे परत येणार नाही आहे, कारण हे सगळं नको आहे मला. उगाच तू माझ्यावरती आरोप करायचे आणि मी ते ऐकून घ्यायचे, असं होणार नाही. समजलं ना? मग तुला काय वाटलं मी तुझ्याकडनं पैसे घेतोय म्हणजे मी लाचार झालो? नाही अस्मी, माझे बँक अकाउंट फ्रीज झालेत ना, फक्त म्हणून मला तुझ्याकडनं पैशांची मदत घ्यावी लागत होती. पण इट्स ओके. जर तुझ्या घरच्यांना वाटत असेल की मी तुझ्याकडनं पैसे घेतोय म्हणजे मी लाचारी करतोय, तर मला ते पटणार नाही. एवढी वर्ष लग्न झालं आपलं तेव्हापासून मी देतच होतो ना तुला पैसे, खर्चासाठी, तुझ्या शॉपिंगसाठी, तुझ्या गिफ्टसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. पण आज तुझ्या घरच्यांनी मला खूप वाईट फील करवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तू. त्यामुळे आता मी इथे नाही थांबू शकत. एवढं बोलून तो तिकडनं थेट साक्षीच्या घरी यायला निघतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे साक्षी हिला महिपतने जे काही सांगितलेलं असतं, साक्षी ठरवते की अण्णांनी जसं आणि जे सांगितलं ते आणि तसं करावं लागेल. प्रिया अण्णांना जर जेलमधनं बाहेर काढणार असेल तर ती जे म्हणेल ते मई करायला तयारच आहे. आणि मग लगेचच आता इकडे ती विचार करत असते, एव्हाना सायली आणि अर्जुनचा खेळ खल्लास झालाही असेल. एव्हाना सुरेशने त्यांचा अपघात घडवून आणला असेल, पण आता अजून साक्षीला सुरेशचा फोन आलेला नसतो. साक्षी विचार करते, अजून हा सुरेश कॉल किंवा मेसेज का काही करत नाही आहे. जर गेम वाजवून झालाय तर त्याला फोन कर असं सांगितलं होतं, पण अजून त्याचा फोन आलेला नाही आहे. काय झालं असेल, त्याचं काम झालं असेल की नाही, सुरेशने कामगिरी फत्ते तर केली असेल ना, की काही गडबड झाली असेल. नाही, काहीही गडबड होऊन चालणार नाही, कारण जर काही गडबड सुरेशच्याकडनं झाली तर ती साक्षी माझ्या अण्णांना तुरुंगाच्या बाहेर काढणार नाही. त्या प्रियाला काहीही करून अण्णांना तुरुंगाच्या बाहेर काढावंच लागेल आणि त्यासाठी मला हे काम चोख झाले की नाही हे बघायला हवं. मग आता साक्षी स्वतःच सुरेशला कॉल करते. सुरेश फोन उचलत नसतो, त्यामुळे आता साक्षीला आणखीन टेन्शन येतं. साक्षी विचार करते, काय झालं असेल, हा सुरेश फोन का उचलत नसेल. मग साक्षी आता पुन्हा एकदा सुरेशच्या फोनवरती फोन करते. आता सुरेश फोन उचलतो. त्याबरोबर आता सुरेशने फोन उचलल्यावर इकडे साक्षी विचारते, काय रे, काय झालं तिकडे, तुझं काम झालं का. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रिया हिला वकिलाचा फोन आलेला असतो आणि वकिलाचा फोन आल्यावर मग इकडे प्रिया ही त्याला म्हणत असते की तुम्ही त्या नागोबा आणि त्या महिपतला असं भासवून दिलं आहे ना की तुम्ही त्यांच्या बाजूने आहात म्हणून. आता तुम्ही त्यांच्या बाजूने आहात म्हणून एवढं वाक्य फक्त अश्विन ऐकतो. अश्विन तिकडे येतो आणि म्हणत असतो, काय झालं तन्वी, तू कोणाबरोबर बोलतेस आणि कशाबद्दल बोलतेस. त्याप्रमाणे आता लगेचच प्रिया फोन कट करते आणि नेहमीसारखंच अश्विनला गंडवत म्हणते, काही नाही, मी आपलं सहजच, तू जा फ्रेश होऊन घे. आता अश्विनला प्रियाने हे असं उत्तर दिल्यावर अश्विनला जरा प्रियावरती डाऊट येतो की नक्कीच कुठली तरी अशी गोष्ट आहे जी तन्वी माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते. प्रिया म्हणत असते, अश्विन, अरे काय रे, काय झालं, तू का थांबलास, जा ना, तू फ्रेश होऊन घे, काळजी करू नकोस. मी आजपर्यंत तुझ्याबरोबर काहीही खोटं बोललेले नाही आहे आणि यापुढे सुद्धा मी तुझ्याबरोबर कधी काहीच खोटं बोलणार नाही आहे. जा, डोंट वरी, तू जाऊन तुझं आवर. त्याबरोबर अश्विन तिकडनं निघून जातो. प्रिया विचार करते, थँक गॉड अश्विनला काही खरं कळालं नाही, नाहीतर आता माझी बँडच वाजली असती. पण इकडे आता अश्विनला तर डाऊट आलेला असतो प्रियावरती थोडासा की कदाचित तन्वी माझ्यापासून काहीतरी लपवते, तन्वी माझ्याशी खोटं बोलते. आता अश्विनच्या डोक्यात असा विचार आलेला नसतो की ही नागोबा आणि महिपतला सोडवण्याचा प्रयत्न करत असेल. त्याला असंच वाटत असतं की काहीतरी एखादी छोटीशी गोष्ट असेल, तन्वी नंतर मला सांगेलच. तो फार लक्ष देत नाही आणि आता तो नेहमीसारखं त्याचा आवरायला वगैरे त्या ठिकाणून निघून गेलेला असतो. आता अश्विन मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन येतो. तो नोटीस करत असतो की प्रियाचा मूड फार काही बरा नाही आहे, पण तो काही लक्ष देत नसतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अस्मिता जी आहे तिच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र सुरू असतं. तिला वाटत असतं की डॅड माझ्याबरोबर काहीच बोलत नाही आहेत, डॅड माझ्यावरती खूप जास्त नाराज आहेत. डॅडना मी जाऊन भेटू का, त्यांच्याशी बोलू का, त्यांना सॉरी बोलू का. नाही, नको.
सध्या डॅड रागवलेत. आता त्यात जर मी आणखीन तिकडे त्यांच्याजवळ गेले तर मे बी ते माझ्यावरती आणखीन जास्त चिडतील. पण जे घडलं ते वाईट आणि चुकीचंच होतं. सचिनने जे केलं ते चुकीचं होतं आणि मी सुद्धा किती मोठा मूर्खपणा केला. सचिनवरती विश्वास ठेवून मी माझ्या डॅडवरती कसा काय अविश्वास दाखवला. नाही, जरी सचिन माझा नवरा असला तरी डॅड माझे डॅड आहेत आणि माझा पूर्ण विश्वास आहे माझं डॅड माझ्याबरोबर कधीही काहीही खोटं बोलणार नाही किंवा चुकीचं तर मुळात वागणारच नाही. माझं बँक अकाउंट त्यांनी फ्रीज केलं असेल असा विचार तरी माझ्या मनाला कसा शिवला. नाही, मी खूप वाईट वागले आहे. मी डॅडना उगाचच्या उगाच खूप बोलले. तर दुसऱ्या बाजूला आता सुरेशचा आणि साक्षीचा कॉन्टॅक्ट झालेला असतो. साक्षी ही सुरेशला विचारते, काय रे सुरेश, मगापासून फोन का उचलत नव्हतास? व्यवस्थित गेम झाला ना? सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडलं ना? तो अर्जुन सुभेदार आणि त्याची ती बायको सायली सुभेदार पोहोचले ना वरती? सुरेश सांगतो, माफ करा मॅडम, पण गेम व्यवस्थित वाजलेला नाही आहे, आपला प्लॅन फसला. हे ऐकून आता साक्षी म्हणते, काय म्हणजे ते जिवंत आहेत, ते मेले नाही? अरे मूर्ख आहेस का तू बावळटा? अण्णांनी एवढं जबाबदारीचं काम तुझ्यावरती सोपवलं होतं आणि तू काय केलंस? तू सगळी माती केलीस, तू गोंधळ घातलास सगळा. आता हे सगळं बोलणं साक्षीचं इकडे सचिनने ऐकलेलं असतं आणि आता सचिनला कळतं की याचा अर्थ अर्जुन आणि सायलीला मारण्यासाठी इकडे साक्षीने खूप मोठा प्लॅन रचला होता. पण आता तो साक्षीला कळूच देत नाही की त्याला साक्षीचा सर्व प्लॅन समजलेला आहे. तो शांत राहणंच प्रेफर करतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रताप हा सुद्धा अस्मिताबरोबर बोलत नसतो. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने अस्मिताबरोबर बोलणं बंद केलेलं असतं. त्यामुळे त्यालासुद्धा या गोष्टीचं अगदी भरपूर वाईट वाटत असतं आणि म्हणूनच तो सुद्धा विचारत असतो, नर्वस असतो. तो विचार करत असतो, काय करू आता? मी जाऊन स्वतःहून अस्मिताशी बोलू का? मी तिच्याशी बोलत नाही आहे म्हटल्यावर तिचासुद्धा मूड फार काही बरा नसेल, तीसुद्धा नाराज असेल, नर्वस असेल. एक काम करतो, जाऊन मीच तिच्याशी बोलतो, तिची जरा समजूत घालतो, म्हणजे तिला बरं वाटेल. त्यावेळी कल्पना म्हणत असते की काही गरज नाही आहे तुम्हाला तिच्याशी जाऊन बोलण्याची, ती काही आता लहान नाही आहे. नेहमी तुम्ही असं वागता ना, नेहमी जाऊन तुम्ही तिची समजूत घालता, तुम्ही प्रत्येक वेळी तिला माफ करता ना, म्हणूनच ती एवढी उद्धट होत गेलेली आहे. लहानपणापासून जर तिला थोडी शिस्त लावली असती ना तर तिची आज ही अशी वागण्याची हिंमत झाली नसती. तुम्ही राहू द्या, तुम्ही आता तिच्याजवळ काही बोलायला जाऊ नका किंवा तिला काही समजावून सांगायलासुद्धा जाऊ नका. तिला स्वतःला वाटलं ना तुमच्याशी बोलावं की ती आपोआप होऊन येईल आणि तुमच्याजवळ बोलेल. ती स्वतःहून येऊन जेव्हा तुमच्याशी बोलेल ना तेव्हाच तुम्ही तिच्याशी बोला. उगाचच्या उगाच जाऊन तुम्ही काहीही समजवायला जाऊ नका. तुम्ही उगाच सांगायला जाल एक आणि ती तुम्हाला टांगायला जाईल नेहमीप्रमाणे. आणि मला असं अजिबात यावेळी झालेलं चालणार नाही आहे. यावेळी अस्मिताला कळायला हवं की तिने केवढी मोठी चूक केली आहे ते. त्यामुळे आता तुम्ही जरा शांतच राहा. त्याबरोबर आता प्रताप म्हणत असतो, अगं पण शेवटी त्याबरोबर मग आता कल्पना म्हणत असते की काही नाही, तुम्ही गप्प बसा, मी म्हटलं आहे ना गप्प बसा, थोड्या वेळाने सगळं व्यवस्थित होईल. मग मात्र प्रताप बिचारा शांत बसणंच प्रेफर करतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.